उद्धव ठाकरेंच्या पिचवर नाही, उद्धव ठाकरेंना हिंदू मुस्लिमच्या पिचवर आणायचं. आणि ते कसं आणायचंय, तर आता दादरमध्ये कबूतरखाना बंद झाला, तर तिकडे जैन मारवाड्यांनी त्या संजय गांधी नॅशनल पार्कात कबूतरखाने उघडलेत. परवानगी आहे का तिथे? नाहीये परवानगी. नॅशनल पार्क आहे तिथं त्यांना मोकळीक द्यायची, इकडे मुसलमानांचा द्वेष करायचा आणि उद्धव ठाकरेंना आपल्या बीचवर आणायचं. म्हणजे त्यांना आपल्याला काउंटर करता येईल की उद्धव ठाकरे कसे मुंबईतल्या मुसलमानांचे मसीहा आहे. आणि हे मला कधी कळालं, ज्या दिवशी अमित साटम बोललेत ना, त्या दिवशी संध्याकाळी मी मदली रोडवर गेलेलो होतो, मुंबई तक साडी चौपाल करायला. आणि तिथल्या लोकांना स्पेसिफिक मी विचारलं की अमित साटम असं बोलतायत. ते लोक ठाम होते की नाही, उद्धव ठाकरेंनी आमच्या नाल्यांचा प्रश्न सॉल्व्ह केला, आमच्या इथं साफसफाईचे प्रश्न युबीटीचे पक्षातले लोक सोडवतात. मी काउंटर केलं की तुम्हाला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे मुसलमानांबद्दल काय बोलायचे. त्यातलं एका चाचांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, ती त्यांची जमान होती, वो बोल गए, हम अभी उसका सोच के क्या करेंगे, इतिहास को लेके हमें नहीं जीना है, हमें भविष्य का देखना है. तर मुस्लिम समाज हा उघडपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी, हे भाजपला महापालिका निवडणुकीमध्ये ठळकवून आणि स्पष्ट करून सांगायचं हिंदू मतांना, हिंदू वोटर्सला. तर हाच मुद्दा आहे. भाजप अस्मितेच्या लढाईला लढेल का ह्याच्याबद्दल मी सांगत नाही, पण मी हे सांगतो की भाजप मराठी अस्मिता, मुंबईची अस्मिता ह्याच्याबद्दल पळ काढत आहे. पण बेसिकली राजकारण आहे ना हे, याचा अर्थ. हे जरी राजकारण असलं पण ही अस्मिता आहे ना महाराष्ट्राची. मराठी माणसाचं वर्चस्व असावं नसो हा वादातीत मुद्दा आहे. पण मराठी माणसाचे प्रश्न मुंबईत नाही मांडले जाणार तर काय मग कलकत्त्याला मांडले जाणार? मुंबईतच मांडले जाणार.